नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आहे दसरा. दसरा म्हणजेच विजयादशमी. तर सर्वात प्रथम तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप छान आनंदात जाओ. दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक सण मानला जातो. तर दसऱ्याच्या दिवशी आमचे घट पण उठतात. काही ठिकाणी 9व्या माळ्याला घट उठतात. दसऱ्याच्या दिवशी घट हलवणे, शस्त्रपूजन करणे, सरस्वती पूजन करणे, गाड्यांची वाहनांची पूजा करणे, तसेच सीमा उल्लंघन अशा पूजा दसऱ्याला केल्या जातात. तर घट बसवल्यापासून आपण देवपूजा केलेली नसते. तर आज सर्वात अगोदर मी देवपूजा करून घेतली. त्यानंतर मी स्वयंपाकाला लागणार आहे आणि बाकीची कामं तर होतच राहतील. सकाळीच मी दार धुवून घेतले, रांगोळीसुद्धा काढली आहे आणि उंबरठ्याला हळदीचं लेपनसुद्धा केलं आहे. तर उंबरठ्यावर हळदीचं लेपन मी मुलाला सांगितलं करायला. काय होतं ना, सणाला घरात सर्वच कामे करायची असतात, पण आपल्याकडून सर्वच कामं होत नाही. त्याचबरोबर आपल्याला घरासाठी, दरवाजासाठी, त्याचप्रमाणे मंदिरासाठी आणि गाड्यांसाठी सुद्धा हार बनवायचे असतात. आणि आता मी देवपूजा माझी झाली आहे. यानंतर मी आता स्वयंपाक करायला घेत आहे. तर बघा, इथे माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे. तर आता मला परड्या भरायच्या आहे, घटाला नैवेद्य दाखवायचा आणि आरतीसुद्धा करायची आहे. तर मी सकाळपासून अशीच आहे, काहीच आवरलेलं नाही. तर मी आता रेडी होऊन येते, त्यानंतर तुम्हाला पुन्हा भेटते. तर बघा, इथे मी फक्त साडी बदलून आली आहे. तर आता मी घटाला नैवेद्य दाखवणार आहे आणि आरतीसुद्धा करणार आहे आणि त्यानंतर परड्या भरणार आहे. तर परड्या मी दरवर्षी घरी आणते. 5 परड्या मी घरी आणत असते आणि घरी परड्या भरून परत पाठवत असते. तर कधी 5, कधी 4, कधी 3 अशा सुद्धा परड्या असतात. तर ह्या वर्षी मी घरी परड्या आणणार नाही. तर मी मंदिरात जाऊन परड्या भरणार आहे. तर कुठल्या मंदिरात मी जाणार आहे ते मंदिरसुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि परड्या कशा भरतात हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर आता मी घटाला नैवेद्य दाखवून घेते आणि घटाची आरती करून घेते. तर इथे मी घटाला आणि देवीला नैवेद्य दाखवून घेत आहे. नैवेद्य दाखवून झाला आहे माझा. यानंतर घटाची आरती करून घ्यायची आहे. तर इथे आम्ही घटाची आरतीसुद्धा करून घेतली. तर इथे देवीची आरती झाली आहे, घटाची आरती झाली आहे. यानंतर आम्ही गाड्यांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर आम्ही देवीला परड्या भरण्यासाठी आणि देवीच्या पाया पडण्यासाठी गेलो होतो.
तर बघा, घटाची आरती झाली आहे, नैवेद्य पण दाखवून झाला आहे आणि मी गाड्यांची पूजासुद्धा केली. तर मी परड्या घरी आणल्या नव्हत्या, तर मी मंदिरात चालले. तर मंदिरात जाण्यासाठी परड्या भरण्यासाठी इथे मी नैवेद्य करून घेतला आहे. एक देवीसाठी नैवेद्य केला आहे आणि 5 परड्या भरण्यासाठी 5 नैवेद्य केले. त्याचबरोबर मी देवीसाठी ओटीचं सामान घेतलं आहे. तर ओटीसाठी तुम्ही इथं ब्लाऊज पीस घेऊ शकता, साडीसुद्धा घेऊ शकतात. त्याचप्रमाणे शिदा म्हणून आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठामध्ये मी इथे मीठ मिक्स केलेलं आहे. त्यानंतर चणा डाळ घेतली मी आणि त्याच्यामध्ये मला थोडा गूळ टाकायचा आहे आणि तेलसुद्धा आपल्याला घ्यायचं असतं. तर दिव्यात पण तेल टाकता येईल आणि परड्यांनासुद्धा तेल आपल्याला भरायचं असतं. काही फुलं घेतली आहे, त्याचबरोबर हळदी, कुंकू, कापूर, अगरबत्ती तुम्ही सर्व घेऊ शकतात. आणि आपल्याला 5 सुट्टे कॉईनसुद्धा आपल्याला परड्यांमध्ये एक टाकायचे असतात. तर तुम्ही सुट्टे पैसेसुद्धा बरोबर घेऊन जायचं. त्याचबरोबर 5 सुपारी आपल्याला असे 5 परड्यांसाठी 5 सुपारी आपल्याला घ्यायच्या आहे. तर चला मग भेटूया आपण मंदिरामध्ये. इथे आम्ही मंदिरात आलो आहे. हे मंदिर आमच्या घरापासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. म्हणजे गाडीने 10 ते 15 मिनटं लागतात. तर या मंदिरामध्ये 9 दिवस रोजची आरती, रोज दर्शनासाठी सुद्धा भाविक मोठ्या संख्येने येतात आणि रोजचं कीर्तन भजनसुद्धा चालू असतं. तर ह्यावेळेस आम्ही म्हटलं चला देवीचं दर्शन पण होईल आणि परड्यासुद्धा भरून होतील. तर बघा हे मंदिर कसं आहे ते. तर ह्या वर्षी मंदिरात जाण्यासाठी थोडी वेगळी सिस्टीम केली होती. इथे थोडी रांग होती. तर खूप छान मंदिर आहे हे आणि इथं सजावटसुद्धा खूप छान केली होती. तर हे बघा इथे देवी आहे इथे समोर आणि इथे पाया पडण्यासाठी रांगसुद्धा लागलेली आहे. तर भरपूर असे भाविक इथे पाया पडण्यासाठी आलेले होते. कोणी नैवेद्य दाखविण्यासाठी आलेले होते, कोणी परड्या भरण्यासाठी सुद्धा आलेले होते. तर मी सुद्धा इथे देवीच्या पाया पडून ओटी भरून घेतल्या, परड्या भरून घेतल्या आणि नैवेद्यसुद्धा देवीला दाखवून घेतला. तर यानंतर मी तुम्हाला देवीचा गाभारा दाखवते. तर ह्या वर्षी थोडं वेगळं डेकोरेशन केलं होतं. सजावट जरा वेगळी केली होती. सर्व बाजूनी मंडप टाकलेला होता आणि बसण्यासाठी भाविकांना भरपूर अशी जागा स्पेसमध्ये ठेवलेला होता. त्यानंतर या ठिकाणी 2 ते 3 असे सोफे ठेवलेले होते. कूलरसुद्धा इथे ठेवलेले होते. तर इथे दिवा आहे. तर इथे दिव्याची सुद्धा पूजा केलीसाठी इथे सुद्धा दिव्याला तेल टाकून त्याची फुलं वाहून पूजा केली जाते. नैवेद्यसुद्धा दाखविला जातो. तर इथे सुद्धा पूजा झाल्यानंतर इथे मी बाहेर आले. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इथे परड्या भरणारे सर्व लोक बसलेली होती. तर इथे मी परड्या भरून घेतल्यात. तर परड्या तुम्हाला माहितीच कशा भरायच्या, पिठाने मिठाने तेल टाकून हळदी कुंकू लावून आपल्याला आणलेला नैवेद्यसुद्धा परड्यांना दाखवायचा असतो. त्यानंतर सगळ्यात शेवटी अगरबत्ती ओवाळून सुट्टे पैसे टाकून आपल्याला परड्यांच्या पाया पडायच्या असतात आणि यानंतर आपल्याला उपवास सोडायचा असतो. तुमच्याकडे सुद्धा अशा परड्या भरतात का हे मला कमेंट करून नक्की सांगा. इथे माझ्या परड्या भरून झाल्या. यानंतर मी घरी गेले. तर आत्ताच मी देवीच्या मंदिरात जाऊन आली आहे. तर देवीच्या मंदिरातसुद्धा मी नैवेद्य दाखवला. तिथं परड्यासुद्धा भरल्या, तुम्ही बघितला असेलच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. व्हिडिओ भरपूर जण माझे बघतात पण लाईक करायला कंटाळा करतात. तसं करू नका. व्हिडिओ जर का तुम्हाला खरंच आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर का माझ्या व्हिडिओमध्ये काही त्रुटी वाटल्या तर त्यासुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओमध्ये काय कमी आहे हे जर का तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तर नेक्स्ट टाइम मी त्याच्यामध्ये थोडी सुधारणा करू. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर का नवीन असाल, पहिल्यांदा जर का तुम्ही व्हिडिओ हा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर माझी तळी भरायची राहिली होती. तर आम्ही तळी संध्याकाळी भरली. मिस्टर माझे घरी नव्हते, कामाला गेले होते. त्यामुळे दुपारी आम्ही तळी भरली नाही. तर संध्याकाळी 7 वाजता तळी भरली. तळी भरण्यासाठी आजूबाजू छोटे मुलं बोलवले होते. त्याचप्रमाणे माझा मुलगा होता आणि माझ्या जावेचासुद्धा मुलगा होता आणि आमचे दीर कामाला गेले होते त्यामुळे ते नव्हते. तर इथे सर्वांनी तळी भरून घेतली. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा देवीची तळी भरत जा.
यानंतर आज सरस्वती पूजनसुद्धा करतात, शस्त्र पूजनसुद्धा करतात. तर ते सुद्धा मी केलं होतं. तर तुमच्याकडे काही ग्रंथ जे असतील ते ग्रंथ तुम्ही एका पाटावर चौरंगावर मांडून त्याचीसुद्धा पूजा करायची असते. आणि तुमच्याकडे जे मुलांचे वह्या पुस्तकं पेन असतील किंवा पाटीवर सरस्वतीचं प्रतिकात्मक चिन्ह काढून त्याची पूजा करायची असते. त्याचप्रमाणे जी पानं आपण सोन्याची आणतो, आपट्याची पानं आणतो, त्याचीसुद्धा आज पूजा करायची असते. आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जे काही शस्त्र अवजार हत्यारं असतील त्याचीसुद्धा आज पूजा करायची आहे. तर ही सर्व पूजा आज करून झाली आमची. काय ना, दसऱ्याचा सण म्हटला की पूर्ण दिवस असाच पूजा करण्यामध्ये आणि कामांमध्ये जात असतो. तर इथे माझीसुद्धा पूजा सर्व करून झाली आहे. तर तुम्हीसुद्धा घरी कशी पूजा करतात आणि तुमचं रुटीनसुद्धा कसं आहे, तुमचंसुद्धा रुटीन असंच असणार किंवा यापेक्षा काही जास्तीचं असू शकतं. तर या व्यतिरिक्त काही सेवा करायच्या होत्या आपल्याला, त्यासुद्धा माझ्या अजून राहिलेल्या आहे. त्या झाल्या तर मी करल, नाही तर मग नाही करणार. तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा ब्लॉग तुम्हाला जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा.